हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. मी डॉक्टर विजय काळे अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड व्हिस्परिंग टेल्स विथ विजू. बघा, आता समोर मी हा जो तुम्हाला वृक्ष दाखवतो आहे सध्या, हा आहे आफ्रिकन ट्युलिप ट्री. म्हणजे मूळ याचं स्थान जे आहे आफ्रिकेचं असल्यामुळे याला आफ्रिकन ट्युलिप ट्री असं नाव आहे. जवळपास 20 ते 30 मीटरपर्यंत हा वृक्ष वाढतो. बघा, याचा बुंदा किती मोठा आहे आपण पाहू शकतो. इथं मोठं झाड आहे. स्थानिक नाही आहे, आपला देशी वृक्ष नाही आहे, बट काळानुसार जे काही वृक्ष परदेशातून आपल्या इथं आले आणि इच्छेच होऊन राहिले त्यातलाच हा प्रकार आहे. मी याचा फूल दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. याचे पानं आता वर्षभर सदाहरित असतात आणि याला असे हे ब्राऊन म्हणजे ऑरेंज किंवा लालसर रंगाचे ट्युलिपच्या आकाराचे हे असे फुलं येतात. बघा फूल किती फुलाजवळ बघा किती असं आकर्षक आणि असं सुंदर असं फूल आहे. असं ऑरेंज टाईपमध्ये असतं आणि मराठीमध्ये याला फवाऱ्याचे झाड किंवा पिचकारीचे झाड असं म्हणतात. पिचकारीचे झाड का बरं म्हणतात? कारण की हा जो याचा बघा, एक छोटीशी माहिती द्यायचा प्रयत्न करतो आहे. हा जो या फुलाचा देठ आहे, या देठामध्ये इथं नेक्टर किंवा पाणी भरलेलं असते. अतिशय गोड आणि पक्ष्यांच्या खाण्यालायक एनर्जी ड्रिंक त्यांचं. हे असं जेव्हा आपण दाबतो, कदाचित उन्हामुळे आता सुकलं असेल, जेव्हा आपण हे असं दाबू प्रेस करू तेव्हा इथून अशी त्या पाण्याची पिचकारीसारखं असा फवारा उडल्यासारखं होतं. म्हणून याला पिचकारीचे झाड किंवा फवाऱ्याचं झाड मराठीमध्ये म्हणतात. ॲक्च्युली हे आफ्रिकन याला फाउंटन ट्री पण म्हणतात किंवा आफ्रिकन ट्युलिप ट्री पण म्हणतात. सदाहरित झाड आहे, वर्षभर हिरवं असतं. उन्हाळ्याच्या जेव्हा म्हणजे आपल्याकडे आपला देशी पळस फुलायला सुरुवात होतो त्याच पिरियडमध्ये याला भरपूर अशी ही मोठी मोठी पळसाच्या टाईपमध्येच त्या रंगाचीच ही फुलं येतात. बघा किती सुंदर फुलं आहेत. आणि याच्यातलं नेक्टर प्यायला, याच्यातलं नेक्टर हे करायला भरपूर सारे पक्षी याच्यावरती तेव्हा आश्रय घेताना आपल्याला दिसतात. अडकलं असेल कुठंतरी. खूप छान असं झाड आहे. जरी देशी वृक्ष नसला तरी पण पक्ष्यांची तहान भागवतो उन्हाळ्यामध्ये आणि सुंदर असं झाड आहे. लावायचं असल्यास आपण पळस लावूया, पण हे जर असं झाड आहे, जर ऑलरेडी लावलेलं आहे तर याचं जतन व्हायला हवं. पण नव्याने लावायचं असेल तर स्थानिक देशी वृक्षांना आपण जास्त वाव द्यायला हवा. फॉर एक्झाम्पल काटेसावरी झाली, ज्याला आपण शालमली म्हणतो, किंवा मग पळस झाला. लावताना ही झाडे लावायचा आधी विचार व्हायला हवा. ठीक आहे, तर मग पुन्हा नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. एखाद्या नवीन प्राण्याची किंवा पक्ष्याची फुलाची माहिती घेऊया. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमच्या लाईक कमेंट्स माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत, ज्यातून मला नवीन नवीन परत छान माहिती तुमच्यासाठी घेऊन यायला एक प्रोत्साहन मिळतं. चला तर नेक्स्ट भेटूया. प्लांट हो, प्लांट ट्रीज, पर्यावरण की जय.